थांब नको आत्या, जाऊ नको ना ग. जाऊ नाही मग तू तर चालली, तू चालली ना आता, तुझी स्कूल आहे ना, मग तू गेली तर मग मी काय करू थांबून, म्हणून मी पण चालली. हो बापा, तसं काही ती बी जातील. आता समजा गरज वजे वजे रिकाम होते. बाई रिद्धी, मग उन्हाळ्यात येते, उन्हाळ्यात येते आते. हा, तू उन्हाळ्यात आली की मग आतेले घेऊन येऊ आपण. मग आनंदा खुशी, मग सबन जण मस्त मस्त राहू आपण. येशील का ग आत्या मग तू? हो येईल ना. हा? तू अभ्यास करत जाय, आईले त्रास नको देत जाऊ. नाही मी त्रास नाही देत, दादा देतो त्रास, मी नाही देत. खोटी नको बोलू, जाते जाते मलाच नाव बदनाम करते रडकुंडी. बाई इले काऊन नाही ड्रेस घातला नवा? हा, बाबा ते घालत नाही राहिली ना, घातला की रडून राहिली. घाल ना बाई, ड्रेस घाल ना मस्त, आप्पाजीने घेतला तो नवा नवा. हा, दादानं बाबर कसा घातला, आनंदात मामाला सोडत नाही. हा, जाऊ दे मोहिनी ताई, रडील ती अजून, राहू द्या, काही नाही होत. रश्मी, ते स्कार्फ पण ते मी तिथं ठेवलंय, हा बांधत जात जाय. काळजी घे हा. वहिनी, आता तुम्ही उद्या झालाय ना? अबाई मोहिनी, ओ माय कावा हे अतिच ठेवलं ना, सांग काय करावं, हे थैली कावा हे अतिच ठेवली. आई ते माझं नाही ना, माझं नाही, ते वहिनीचं आहे ते. आई तर का सगळं देते काय सांग मा संग बांधून. आई ते वहिनीची आहे ना. ओय पद्माचं वय वय, मला वाटलं माय तोलाच आहे का. तुला घेतलं ना समजा, बरोबर दिल्या ना बॅगा, आणि तिथं पर्स. बाई मोहिनी, ते सोनं सोनं बॅगेतच नेमाय बरोबर, हा पर्सात जवळ ठेवजो. थांबू गिंबू नका कुठे, नाही तर मग भल्लं माय तुम्हाला रस्त्यानं चहा प्यायला लागते, नाश्ता करावं लागते. हा, सोनं हाय संग, मी राजकुमारले म्हणलं तसं. नाही आई, जातो आम्ही बरोबर, तू टेन्शन न घेऊ. हा जाय, लेकरायची काळजी घेत जाय. हा, लेकरायला जास्त हेबे हेबे नको करत जाऊ. हा, मना मनानं घ्या लेकरायच्या. साडी मस्त दिसत राहिली बाई. ब्लाऊज तिनं मस्त दिलं बाई शिवून, बरं झालं बाई, साजरी दिसून राहिली. तू गोरी आहेस ना, तू तुले रंगही भलता साजरा दिसून राहिला. हा का हो पद्मा? हो ताई, तो तुम्हाला ब्ल्यू पण चांगला दिसला असता. हा तो, हो तो निळास ना, हो तो साजरा दिसला असता तिले. जाऊ दे. हा बोलला मस्त दिसून राहिला. ओ मग आनंदा ये ना, ये ना माझं. चालला. काय हरीक माय घरी चालला का रे, घरी जात एवढा हरीक. हा. अरे काय झालं बाई? काही नाही बाई, माहेरातून चालली ना, पहिल्यांदा एवढी चांगली सार होऊन राहिली ना. हा? आई बाबा भाऊ वहिनी सगळं जात सार करेले, ते एवढ्या थैल्या भरल्या, काही काही करून दिलं. हा, बाबा नाही लेकरायले भात कपडे, एवढी एवढी चांगलं सार मी पहिल्यांदाच होऊन राहिली ना बाई. अरे बा, लढत नसतात असं. लढत असतात का? लढत जाऊ नये बापा. लढत नाही हो बाबा. लढत नाही. येतो वहिनी, हा रश्मी, येतो. ओय पायजो रे गड्या, पायजो बाबूले. बाबू बस. हा बाई मोहिनी, चाल उशीरून राहिला. हा हो दादा, चल. लढू नको, लढतं काय लेवा. हा. जायचं नाही का? थांब मी पाहुण्याला फोन लावतो, सांगतो 8 दिवसांनी येईन म्हणून माझी बहीण. 8 दिवसांनी जाच लागेल ना. हा? दादा येत जाय तिकडे, चक्कर मारत जाय. उद्या जात नाही. जास्त दगदग नको करत जाऊ, लय दगदग करत बापा तू. हा, आता काय, चल उशीर होऊन राहिला. चाल मग तुला सोडून यायला वापस येणं झालं पाहिजे मला. घेतलं आई सगळं, बाईचं भरलं सामान, त्याला सगळं 3 थैल्या होते तिच्या. हो हो, आणि ते पर्स हो बाई, पर्स दिली ना दादा मी तुला जोडस. हो गाडीत ठेवेल आहे ना. चाल चाल, बाबू गाडीत आहे, तो संदीप आहे त्याच्याजवळ आहे. अरे बापा, पर्स, त्या पर्सात सोनं आहे ना तिचं. अशी कुठे टाकतं का मोहिनी माय? काही घोळ करशील ना माय, हारोशीन गिरोशीन तर आणलंय भरलं माय बाई. ये मी गाडी जोडाव मग. चल बरं, चला बरं मोहिनी बाई, चल उशीर होऊन राहिला. हो येतो वहिनी. हा चल येतो आई. हा जाय, फोन कर जो पोचली की.
आणि तो सासूले सांगजो माय हा सगळं पद्धतशीर आहे. लेकरायचं बाई बाजू हा गेल्यावर 2-3 दिवस काळजी घेजो माय हा लेकरायचे अथून गेल्यावर बिमार नाही पडले पाहिजेत. नाही तर मग असं होईन माय बाई गावाहून आले लेकर बिमार पडले. मम्मी खरंच खरंच याच ना वाटे मले राच वाटे पण किती दिवस राहता इतकं गमे हो मम्मी तिथं. आई तुला सांगतो लस गमे मला तिथं. लेकरं तर मला अजिबात माझ्या जवळही नसत. बाबाने दादाने म्हणजे मला टेन्शनच नव्हतं काही. मग राहिले काऊन नाही माय बाई आम्ही का तुला फोन करून बोलावलं होतं का अं? आमचं काही नाही आम्ही मस्त करून राहिल तर का दोघी हे पाहिन बाई आपल्या काही भारी गेलो का नाही 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 काय भारी काय गेलं. मम्मी थांब ना मी दाखवतो ना. हे पाय इतकं सारं करून दिलं आईनो काही काही. आई हो हे पाय रश्मीच्या आईनो मुले लाडू करून दिले चिवडा शंकरपाळे की लेकराले किती सारा खाऊ. कपडे पाहिले का तुम्ही पोट्टेनं कपडे घातलेच नाही तो एवढे नाराज झाले हो बाबा. बाबा काय म्हणत खुशीले म्हणत घालणं बाई पण ही कायची पोरगी तो ड्रेस घातला की लढेच. अव लेकराले नवा नव काही ड्रेस घातला ना ते रुत्ते कोई कोई त्याच्याच्यानं लढत अशीन घे मग. इतका मस्त ड्रेस आहे आनंदाचं पाहिलं ना आनंदाचं किती मस्त आहे माहित आहे का. स्पेशल नेलं मला मम्मी. मी काय म्हटलं राहू द्या कारण लुटीले घेतलेच होते की नाही ड्रेस तर म्हटलं आई राहू दे लुटीले घेतले ना तर बाबा म्हणत नाही लुटीचं अलग बाई लुटीचं काय आलं लेकरं ती राहिले घालून जाले ड्रेस पाहिजे नवा. आई दुकानात नेलं आणि माहित आहे का मी तो गाऊन घालत जाऊ की नाही वहिनीचा तर लागे मला दुसराही गाऊन घेऊन दिला आणि तो आई नो तो वहिनीचा गाऊन मला जबरदस्ती दिला. मी म्हणून नाही राहू दे वहिनीचा आहे तू आईनं तरी माहिती घातलास ते वहिनी दुसरा घेईन म्हणे. सांग काय करा आणि तिचा काय गाऊन आणला तुला का नारा इकत घेता नाही येत का ना. मग मी तर तेच म्हणू पण तरी आईने दिला नाही घाल तू त्या घातला तुला चांगला दिसते. वहिनी नाही काही नाही म्हटलं बाई वहिनी म्हणत न्या म्हणत साजरी आहे व माय साजरी आहे मग पद्मा मस्त कार्यक्रमात समदे संग बोलणं राहणं पद्धतशीर पणा होता. थांब मी दाखवतो ना पहिले माय पोरी दाखव मग ते पहिले पाहुणे येईल जेव्हा खायचं म्हणणं काही दादा जेवत नाही जाते तू लवकर म्हणून तर मला नाश्ता दिला नाही व पाहुणे नाही म्हणतच असतात पण आपलं काम आहे. थांब म्हणलं पाहुणे बा ताट वाढतो साजरे राहिले नाही लेकरायले सांभाळलं नाही. अहो आई साजरे लय साजरे आई मला याच्या ती लढच येत जाय. मला लय लय जीव लावला ना बाई बाबा लय जीव लावतात बाईच म्हणतात मला बहिणी बाई. लेकरायचा इतका हरी करतात याच्या वागते आम्हाला ते कुरकुऱ्याची एक थैली भरली पाहिली त्या थैली भर आणून दिले आणि म्हटलं बाबा तर ती काय भेटत नाही ती गेलं तर लेकरं दाखवत मला हे लयच लेकरायचा लाड करत आई लयच मस्त आहेत रश्मीच्या घरचे. खरं ना रश्मी लय नशीबवान आहे एवढं चांगलं माहेर आहे तिले. हो बाई तुलाही वाट दिलं ना त्यानं सुख दिलं ना तुलाही वाटलं अशी ना माहेरात आल्या बाई आपल्या घरी तर माय तुला काही बरोबरी नाव आहे व बाई. नाही बाई काही बोलतं का तसं नाही म्हणत बाई मी त्या काय कमी पडू दिलं मला सगळं दिलं त्या काही कमी नाही पडू दिलं. पण गोष्ट सांगून राहिली रश्मीच्या घरचे खरंच लय चांगले आहेत लय जीव लावतात. नाही तर तसं पाहिलं तर समजा आता पोरीची जेठानी काल एवढं कोणी जीवापासून करते पण अजिबात खर्च पाहिला नाही पैसा पाहिला नाही. कपड्याले लेकरायला कपडे घेतले नाही तो अजिबात पैसे नाहीत पाहिले अशी नाही मी स्वस्ती काढो असं वाटे का आले बा मी सस्ता काढो तो मागातलाच घेतला मस्त म्हणून राहिले किती चांगले आहेत ना. आई मी जात जाईन रश्मी संग आता उन्हाळ्यात जात जाईन दिवाळीत जात जाईन. जात जाय तू बी साजरी राह त्या लोकांनी संग जीव लावते इले पोरीवानीच ते तुले बी लावतात मग तर ती बाबा भाऊ बहिणी सगळेच भेटले नाही आयुष्यात भेटतातच बाई सारे नाते नाही आपल्याला फक्त साजरा राहा लागते. साजरा झालं बाई मग मोहिनीले सगळे भेटले. नाही तर मला वाटे मग मोहिनीले कोणीच नाही
पाठची बहीण नाही, भाऊ नाही, तिला गणगोत नाही, कसं होईन तिचं. पण जाऊ दे, रश्मीच्या रूपानं तुला बहिणी भेटली, आणि तिचं माहेर टोलच माहेर झालं. मीनीच काळजी झाली. तू बी साजरी राय बाई त्याच्या संग, अजिबात अंतर देऊ नको रश्मीले. अजिबात नाही. जाऊ नाही तीच राहू का तू घरी हा? जात नाही ना मी, जात नाही. तू काका जोड जाय, काका तुला दुकानात नेतात ना. हा, दुकानात नेतात. बापा रे मस्त. ओरे दुकानात काय जा लागते. आबाजीनं पाकिट दिले ना ते खायला तुम्हाला. जाय जाय तुला मम्मीले माग बरं. त्याला समजून राहिलं तुम्ही चालले म्हणून तो सोडून नाही राहिला. अबे जाता का मामा संग, जाय मग. हा, अरे ये ना ये बाबू, हे पाय आबाजीनं किती सारा खाऊ दिला बाबूसाठी. चाल बरं आपण पाहू काय काय आहे त्या थैलीत. चल बरं. नाही आता नाही भू नाही दाऊ मा भू दाऊ नाही मा. अरे बापा तुला मा जात नाही ना. मा आल्या मा नाही मामा म्हण ना मामा. मामा म्हण, मामा म्हणते. मम्मी तो तो माच म्हणते, ते तरी मामा करते पण हा मामाच करते. त्याला वाटून राहिलं मामा जाते म्हणून पानं सोडून नाही राहिला तो. हा बा असं करा पाहुणे बा, रातभर सकाळी जा. तो काही जाऊ देत नाही तुम्हाला. नाही सकाळी चाललो ना, तिकडे चाललो. आनंदा, हे तुला मम्मी पाय बरं काय म्हणते तर. मोहिनी बाई नेऊ बाई याले दुकानात, ने बरं याले. हो ना, ये बरं आनंद आपण दुकानात जाऊ. ते काका नेतात तुला दुकानात. रवी आनंदाला दुकानात न्या बरं. लय मोठं काही 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 घेऊन द्या, है ना. जाय बरं. मामा जात नाहीत, मामा घरी आपल्याच घरी राहतात. चल रे चल चल आपण भोर जाऊ. हा जाय जाय, त्याला घेऊन जाय, नाही तर अजून लढी. तू घेऊन जाय, इकडे पाहुणे बा चालले जातील. पाय व माय. मामाच्या अंगावर लय हाय माय बाई. 4 दिवस नाही गेला तर भुलला लागे घरचे इले, आणि लागे लागला मामाच्या मांग. असं काय दिलं बापा मामानं. घे त्याले. ये रे बाबू. बया येतो आम्ही दुकानातून. हा पाहिजो, हा लळीन गिळीन तो पाहिजो. येतो म्हटलं आता. हो दादा, आरामशीर जाय. काही नाही लढत तो. आता पुढच्या बारीनं पद्माले घेऊन येजा म्हणलं पाहुणे बा. पद्माले लेकराईले. हो हो येईन ना, आणि खुशी तिकडे आहे वाटते ते आजीजो. राहू दे अजून ते हे करीन. हो आई जोड आहे ते, भात खाऊन राहिली. जीवन राहिली ते. बरं येतो मामाजी. हा अरे नाही ना जात नाही ना मामा. इकडे इकडे काय तो दिसलो वाटते त्याले. जाऊ दे. जा. अरे थांब ना, पाय कसा करते. टाटा कर मामाला. येते मामा, येतात या हो, वापस या लवकर. काही नाही राहते तो. जा तुम्ही येता आरामशीर. जा हा पाय जा, घरी गेलं की फोन कर जा. हो पायजो बाई, येतो. हा पायजो त्याले. अरे बापा, काका जातो तो मामा संग. काय फुंसू लढून राहिलं बाई पोरग. ये चल आपण खाऊ खाते का. आप्पाजीने लय मोठा खाऊ दिला बाबूले. चाल बरं आपण काय काय आहे त्या थैलीत पाहू. येतात ना मामा, येतात ना खाऊ घेऊन येतात ना. माय का निजली का इतक्या लवकर. माय बाई हे तर झोपली लागे. जाऊ दे, लस लवकर झोपली हो ही. पद्मा मग झोप लागली का. हाय काय म्हणता. झोपली आहे का व, लय लवकर झोपली. मी काय म्हणतो ती व, हे तू ये म्हणते सकाळी जातो तर मग ती आपण आता मोहिनीच्या सासू संग ते लाडू केले देलते. आता जसे शांता संग दिले, आता काय आई संग द्यायले करा लागत होते. मग आता सरले ना, पाहिलं मी त्या डब्यात 2 का 3च आहेत. आता 2-3 दिन साजरं लागते का. मग कर ना. नाही जाऊ दे. आता आईसोबत खायला द्या लागते काय, काही नाही द्या लागत. नाही व, आता साऱ्याच पाहुणे संग दिला आपण. आता समजा आता कार्यक्रम घरचा असला की आपण त्या पंक्तीतला शिदुरी बांधतो की नाही,
पण आता हे उशिराही गेले आणि कार्यक्रम हॉटेलातला असल्यावर काय भेटते माहित होती. म्हणून ते लाडू तर त्याच्यासाठी करायला लावते मी. तर पण आता सरले जसे तर म्हटलं मग आता तू याई जाईन तर मग काय सगळी बांधल्या जातात नसे ना कोणी लहान असो नसो घरी पण आता खाणारे का नसतात. हं? मग जाता खेपी साजरं वाटते साडी आणि शिदोरी लाडवाची जशी. तर म्हणलं कर ना मग काय उशीर लागते. नाही काही नाही आईच्या जवळ काय एवढं काय आईचं का नवीन काम आहे का. आता मोहिनीच्या सासूचं वेगळं काम राहते त्याचं समजा त्याचं द्यायच लागते. आईसोबत काही नाही एवढं. जाऊ दे. आता खाल्ले नाही ना इथं. इथं खाल्ले नाही जाऊ द्या काही नाही द्यायला लागत. सांग आता पाय बाई तुझ्या मनानं. पण मी आता डबा पाहिला म्हणलं मा याच्यात तर काहीच नाही. तर म्हणून म्हणलं चिंता कर सामान्याचं पण आहे घरी. आज मीच करत होती पण मला लय जीवार आलं बाई. किती दगदग झाली व लेकरायला घेऊन ते एका हातावर हाती जसा गाऊन आला मला. त्याच्या जण म्हणून राहिले मी तुला कर. जाऊ द्या मलाही जीवार आलं काही नाही एवढं. आता दुसरं कोणतं पाहुणं असतं तर करायच लागलं असतं. आईचं काही नाही एवढं आईचं काय तर काही नाही होत. जा तुम्ही झोपा. मला तर झोप लागली होती लगे. हो आम्ही बसलोच हा माय तू झोपली मस्त. लेकरं राहिले निजाचे आनंदा खुशी मस्त खेळून राहिले. रिद्धी गाणं म्हणते आणि ते लागे त्याच्या माग माग म्हणतात काय म्हणतात आणि काय नाही तर. मस्त गेले खेळून राहिले तर बसला आम्ही बी गोष्टी करत. हो का मला झोप लागली होती मग मीच मग मी त्याने चालते हो बाई मी आणलं माय नाही लाडू त्याच्यात मी पाहिलं तर म्हणून म्हटलं तर करशील तर करेल म्हणायला घालते तुली. जाऊ दे मग काही शिरा गिरा भाजो सकाळ. हा पाहते ते मी झोपरी मग वळून घेतो मी दरवाजा झोप. हो ची बारी आला आता माझे लाडू करणं सोपं आहे का. जाऊ दे आई सोबत काय आहे जाऊ दे. शिरा भाजी नाही तर काही नाही राहू दे. आईनं खाल्ले नाही तर काय करत बसू कुठाना. जाऊ दे. अरे देवा